नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत मुशी किंवा मोरी माशाची फिश थाळी. तर हा जो मासा आहे याला मुशी किंवा मोरी मासा किंवा इंग्लिशमध्ये बेबी शार्क असंही म्हणतात. ह्या माशाची जी वरची त्वचा आहे ती काढली जाते आणि ह्या माशामध्ये विशेष म्हणजे इतर माशांसारखे बिलकुल पण काटे नसतात. मध्ये फक्त एकच काटा असतो, तोही अगदी सहजपणे आपण काढू शकतो. तर त्यासाठी आपण सर्वात पहिले त्याला मॅरिनेट करणार आहोत. मॅरिनेट करण्यासाठी तुम्ही बघू शकता मी इथे आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर याची पेस्ट करून घेतली आहे मिक्सरमध्ये. आणि आता आपण ही जी पेस्ट आहे ती पूर्ण नाही वापरणार आहे, थोडीशी ठेवणार आहे. तर असं का करायचं हे तुम्हाला नंतर पुढे कळेलच. तर आता आपण मॅरिनेट करण्यासाठी ह्या फिशमध्ये थोडंसं मीठ, थोडीशी हळद आणि थोडीशी जाडसर बारीक केलेली धना-जिरा पावडर घालणार आहोत. आणि आता आपण त्याच्यामध्ये आपण मगाशी जी पेस्ट केली होती हिरव्या मिरची, लसूण, अद्रक आणि कोथिंबीरची, ती पेस्ट आपण आता ह्याच्यात थोडीशी जी आहे ती टाकणार आहोत. आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता आपण ह्याच्यावर कोकम आगळ टाकलेला आहे. कोकम आगळ ह्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, कारण त्याने टेस्ट पण येते आणि त्याचा वास पण येत नाही. आणि आता आपण तासभर मॅरिनेटसाठी ठेवून दिले आहे. आता आपण फिश फ्रायची तयारी करणार आहोत. त्यासाठी आपण 6 चमचे रवा आणि 3 चमचे तांदूळाचं पीठ आणि त्याच्यामध्ये धना-जिरं पावडर, लाल तिखट असं टाकलेलं आहे. आणि आता हे जे मिक्सचर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यात हळूहळू 1 बाय 1 एक फिश आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी एक बाजूने हा पूर्णपणे फ्राय होऊन दिला आहे फिश. आता तुम्ही बघत असाल मी हे पलटी करते आहे आणि पलटी करतानासुद्धा मी जास्त तेलाचा वापर नाही केला आहे. मला जसं लागेल तसं मी चमच्याने तेल त्याच्यामध्ये टाकत आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही डीप फ्रायही करू शकता. अशा प्रकारे हे फिश दोन्ही बाजूने व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. तर आपण त्याच्यासोबत खाण्यासाठी मस्त असा पुलाव बनवणार आहोत आणि तो बिर्याणीपेक्षासुद्धा खूप सुंदर लागणार आहे. तर त्यासाठी मी 3 वाटी भात घेतला आहे आणि तो स्वच्छ धुवून घेतला आहे आणि ते खडे गरम मसाले घेतले होते. आता हे आहे 2 मीडियम स्लाईस केलेले कांदे. आता मी तेल गरम करून त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले जसे लवंग, मिरी, दालचिनी, स्टारफूल, जायत्री आणि कांदा परतवलेला आहे. त्याच्यात मी 2 छोट्या वेलच्यासुद्धा टाकलेल्या आहे आणि 1 मोठी वेलची. तर असं मी आता कांदा परतवत आहे. आता कांदा आपल्याला गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतवायचा आहे. तर आता मी तुम्हाला सांगते ह्या मोरी माशाची खासियत, हा जेवढा टेस्टी आहे आणि खायला पण इतका सोपा आहे, त्याचप्रमाणे याचे फायदे म्हणजे हे खाल्ल्याने आपली कंबर नाही दुखत आणि तो आपल्या कमरेसाठी चांगला आहे असं मी ऐकलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मगाशी जी पेस्ट आपण बाजूला काढून ठेवली होती हिरवी मिरची, लसूण, आलं, कोथिंबीरची, ती राहिलेली पेस्ट आपण आता इथे वापरणार आहोत. हेही तेलात आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्याच्यात मी 2 मिरच्या ॲड केल्या आहेत आणि हा मी बारीक नाही कट केल्या आहेत, जस्ट मधून ब्रेक केल्यात. आता हे आहे कपभर नारळाचं दूध. आता हे मी त्याच्यात ॲड केलेलं आहे आणि अशा प्रकारे आता ह्याला उकळी येऊन द्यायची. ह्याला थोडीशी उकळी आली की त्याच्यामध्ये आपण भिजवलेला तांदूळ ॲड करणार आहोत आणि हेही व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. त्यालाही एक उकळी आली की त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत, जसं मी ॲड केलेलं आहे. आता मीठ तुम्ही चवीनुसार घेऊ शकता इकडे. आता ह्याला परत एकदा उकळी येऊन थोडंसं तूप ॲड करायचं आहे. वरतून मी तूप टाकली आहे, त्याची टेस्ट या भाताला आणखीन छान येते. आणि थोडंसं पाणी आटल्यानंतर आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून वाफेवर हा भात शिजवून द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आपला भात किती मोकळा झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपली मोरी किंवा मुशी फिश फ्राय थाळी तयार झालेली आहे. तुम्हीही ही फिश थाळी नक्की घरी करून बघा आणि मला कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अशाच टेम्पटिंग आणि नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.